श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण कसे करावे। स्वामी भक्त कवी विष्णू बळवंत थोरात याने सांगितले, पारायण कधी करावे। श्रीच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही, तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो। दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसाचे पारायण करावे। ज्यांना शक्य आहे त्याने एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे। आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचे 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी, किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरी चालेल। सकाळची स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे। त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम। स्नान करून शुद्ध वस्त्र नेसून मस्तकी गंध लावून नित्याची देवपूजा करावी। कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामीचे स्मरण करावे। वडीलधाऱ्यांना वंदन करावे। पारायणाच्या प्रारंभी किंवा पहिल्या दिवशी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे। अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रीची प्रार्थना करून ते पाणी ताम्हणात सोडावे। हे पाणी नंतर तुळशीत टाकावे। चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे। त्यावर श्री स्वामींची तस्बीर आणि मूर्ती ठेवावी। भोवती रांगोळी काढावी, समई लावावी। गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचाराने श्रीची पूजा करावी। गंध, अक्षता आणि पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी। आसनावर बसून श्रींना आणि पोथींना वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे। या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा। चित्त प्रसन्न असावे। वाचन चालू असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा। वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले व्हावी। उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे। नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा। पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा, किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास सीधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे। सायंकाळी जवळपास असलेल्या श्रीच्या मठात किंवा मंदिरात जाऊन श्रीचे दर्शन घेऊन यावे। पारायण काळात सदाचाराने राहावे, ब्रह्मचार्य पाळावे, वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत। श्रीचे नामस्मरण करावे। त्यांच्या चरित्र कथाचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे। आता हे पारायण केल्याने आपल्याला काय फलश्रुती मिळते ते आपण जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी पूर्ण परब्रह्म रूप आहे। ते नित्य वर्तमान आहे। या सारामृताच्या पारायणाने सर्व शुभ संकल्प पूर्ण होतील। पुढील इष्ट गोष्टी तर निश्चितच प्राप्त होतील। कुठलाही रोग झाला असेल तर तो बरा होण्यासाठी 7 पारायणे करावी। शिक्षणात प्रगती, परीक्षेत यश मिळवण्यासाठी 7 पारायणे करावी। विवाह जमून ते निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी एका दिवसात 1 पारायण करावे। नोकरी मिळण्यासाठी किंवा व्यवसायात यश मिळण्यासाठी 7 पारायण करावे। पाठ श्रद्धापूर्वक करावे। त्यात संकल्प म्हणताना योग्य त्या गोष्टीचा उल्लेख करावा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा।